नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा पदार्थ कोणता, रेसिपी कोणती, उत्सुकता असेलच तुम्हाला. तर आजचा पदार्थ आहे भोपळ्याचे घारगे. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, म्हातारी कशी होती ना, त्यातला तो भोपळा. जोक सपाट, परंतु भोपळा अतिशय पौष्टिक पदार्थ. पण ज्यांना ती भाजी आवडत नाही अशा लहान मुलांना किंवा इतरांनाही सर्वांना खायला घालण्यासाठी भोपळ्याचे घारगे हा एक उत्तम ऑप्शन आहे. हा शक्यतो कोकणातला पदार्थ आहे, परंतु आता महाराष्ट्रभर तो प्रसिद्ध झालेला आहे. तर भोपळ्याचे घारगे कसे करायचे याची सोपी सुटसुटीत पद्धत आता आपण पाहणार आहोत. चला तर मग भोपळ्याचे घारगे. तर मंडळी, आता आपण भोपळ्याचे घारगे हे करण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहूयात. हे पहा मंडळी, हे आहे तेल. भोपळ्याचे घारगे म्हटल्यावर भोपळा लागणारच. पाव किलो भोपळा, ही गुळाची पावडर, हे चवीसाठी मीठ, हे आहे तांदळाचे पीठ, हा रवा आणि हे गव्हाचे पीठ. तर मंडळी, अशा रीतीने सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. तर आता रेसिपी म्हणजे कृती पाहूया. चला तर मग. भोपळा प्रेशर कुकरमध्ये पटकन शिजतो, चांगला शिजतो, म्हणून तो प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यायचा. चला तर मग आपण हा आता भोपळा प्रेशर कुकरमध्ये ठेवलेला आहे. आणि तर मंडळी, तुम्ही बघू शकता प्रेशर कुकरमध्ये भोपळा जो आहे तो शिजवायला ठेवलेला आहे. तर मंडळी, आता तुम्ही बघू शकता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. भोपळा शिजलेला आहे. आपण आता भोपळा बाहेर काढूयात आणि त्याचे साल काढूयात. हे पहा, पूर्णपणे हा भोपळा शिजलेला आहे. आता ह्याचं साल काढायचं आहे. हे बघा, ते निघतच आहे म्हणा तसंही. तर मंडळी, आता हा जो भोपळा आहे, भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे, म्हातारीचा भोपळा, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, त्याला आपण आता स्मॅश करून टाकूया. स्मॅश 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 स्मॅश. तो एकदम छान झालेला आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये हे जे आहे गुळाची पावडर ते पण टाकणार आहोत. अर्धी आपण चवीनुसार आपण टाकणार आहोत. हे पहा. आणि आता हे सुद्धा आपण थांबा, थोडं आपण मीठ हे टाकू चवीसाठी. हे पहा, हे मीठ आपण असं घेतलेलं आहे आणि हे सर्वत्र असं पसरवून छानपैकी घेतलेलं आहे. हे बाजूला ठेवून टाकूयात. आणि आता मित्रांनो, हे छानपैकी सगळं स्मॅश करत करत एकजीव करून घेऊयात त्याच्यामध्ये. हे बघा, आता गूळ, मीठ आणि हा गर हा एकत्र झालेला आहे छानपैकी. आणि मंडळी, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे काळं काळं का दिसायला लागले. तर आपल्याकडचा जो गूळ होता तो सेंद्रिय गूळ आहे आणि तो आरोग्याला अतिशय उपायकारक असतो, अतिशय चांगला असतो. रासायनिक गूळ जे आहेत ते थोडेसे रंगाने वेगळे असतात, त्याचा दुष्परिणाम होतो असं माझं मुळीच म्हणणं नाही आहे. पण सेंद्रिय गूळ जो आहे तो मात्र आरोग्याला अतिशय चांगला असतो मित्रांनो. हे पहा, आपण हे असं सगळं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. तर मंडळी, अशा रीतीने तुम्ही बघू शकता आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे. नो मॅटर. याच्यामध्ये भोपळा शिजवून घेतलेला, आपल्याकडे गूळ पावडर सेंद्रिय असलेली, सेंद्रिय गुळाची पावडर, आणि त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलेलं आहे. आता आपण हा जो रवा आहे तो अर्धा वाटी छानपैकी असा मिक्स करून घेणार आहोत. आणि हे जे आहे तांदळाचं पीठ तेही आपण अर्धा वाटी घेतोय मित्रांनो, चवीनुसार, गरजेनुसार. हे बघा, आता हे पण आपण मिक्स करून घेऊया. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपलं पीठ हे गव्हाचं पीठ. ते आपल्याला गरजेनुसार टाकत टाकत आपण पीठ मळणार आहोत, जास्त गडबड न करता. मंडळी, अशा रीतीनं आपलं पीठ
हे छानपैकी तयार झालेलं आहे. वर थोडंसं तेल आपण चोपडून घेणार आहोत. हे पहा, अतिशय नावाला. हे बघा, हे बघा, एवढंच. हे असं छानपैकी त्याच्यावर लावून जे आहे छानपैकी असं मळून घेत आहोत. हे पहा, खूप तेल जर घेतलं आपण तर ते पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पहा. तर मंडळी, तुम्ही बघू शकता. हे बघा, पीठ छानपैकी तयार झालेलंच आहे. आता हे जे पीठ आपण बनवलेलं आहे ते 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. ओके, चला. तर मंडळी, आता आपली घारगे तळण्याची तयारी झालेली आहे. हे पहा, इथे प्लास्टिकचं कागद घेतलेलं आहे थोडासा, त्याच्यावरती आपल्याला थापायचं आहे. इथे तेल उकळत आहे, गॅस आपला चालू आहे. हे तेल जे आहे ते थोडंसं आपण इथे असं लावून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे. आणि छोटे छोटे मित्रांनो वडे करायचे आहेत घारग्याचे. छोटे छोटे घारगे आपल्याला करायचे आहेत मित्रांनो. हे पहा, असा हा छोटासा गोळा हा इथे आपण छानपैकी बनवून घेत आहोत. बघू शकता तुम्ही. गॅस पण मोठा करून घेतलेला आहे मित्रांनो. ओके, थोडंसं मित्रांनो जाडसर ठेवायचा म्हणजे ते छानपैकी फुगतं. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि अशा रीतीनं सोडून द्यायचं आहे. हलका गॅस आपण बारीक केलेला आहे. फुगलेल्या बेडकीची गोष्ट होती. म्हणजे बेडकीला वाटतं ना की आपण बैला एवढं फुगू शकतो, तसं मला काहीसंही वाटू लागलेलं आहे प्रकरण. तर ते छान टरटरलेली आहे बघा घारगा हा. आणि हा थोडासा आपण निथळून घेऊयात छानपैकी आणि इथे आपण काढूयात. तुम्ही बघू शकता. वा 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 वा. हे पहा, आला गे आला गे बाई आला गे आला 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 हो घरगा 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 आला घरगा. तर मंडळी, अशा रीतीने आपले भोपळ्याचे घारगे, अतिशय स्वादिष्ट पौष्टिक असे घारगे तयार झालेले आहेत. आपणही आपले घारगे टेस्ट करूयात. चला. ओ माय गॉड, गरमा गरम घारगे. वाह, अतिशय व्यवस्थित संतुलित चव. जास्त गोड नाही, आधी सपकही नाही. व्यवस्थित योग्य प्रमाणात गोड झालेला आहे, खुसखुशीत झालेला आहे, चविष्ट झालेला आहे. तर अशापेक्षा प्रकारच्या विविध रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील, बनवून पाहायच्या असतील, बघायच्या असतील, शिकायच्या असतील तर आम्हाला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला, लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तुम्हाला असे विविध पदार्थ आणून कुठले कुठले खायला आवडतील. तर अशा रीतीनं हे झाले भोपळ्याचे घारगे. खात रहा, सुखात रहा, पाहत रहा योगूज किचन. भोपळ्याचे घारगे.